आणि आता झाकण ठेवून आपल्याला 10 मिनिटासाठी भाजी वाफवायची आहे। ते झाकण ठेवून ह्याच्यावरती पाणी टाकायचं आहे थोडं, कारण भाजी आपली खाली लागू नये म्हणून। दहा मिनिटं आपली झालेली आहेत। चेक करूया आपली भाजी कशी झाली आहे ती। भाजी आपली छान शिजली गेली आहे। भाजीला कलरही वेगळा आला आहे। आता याच्यामध्ये ओलं खोबरं टाकून घेऊया थोडं। ओलं खोबरं टाकल्याने भाजीला वेगळीच अशी चव लागते, थोडासा कडवटपणा निघून जातो भाजीचा।